जर तुम्हाला नुकसान करून घ्यायचं असेल ना, तर तुम्ही डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता. मी असं का म्हणतोय हे तुम्हाला पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये कळणारच आहे आणि हे मी तुम्हाला रिअल एक्झाम्पल सहित दाखवणार आहे. मी हवेमध्ये बोलत नाही. जे एक्झाम्पल आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आता आपण पहिला स्टॉक बघूया जो आपल्या देशातील नंबर 1 ची कंपनी आहे, सर्वात मोठी आहे, रिलायन्स इंडस्ट्री. तर रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये जर कोणी गुंतवणूक केली असती मागच्या एका वर्षामध्ये, तर एका वर्षामध्ये रिलायन्सने रिटर्न दिले आहेत -10%. म्हणजे 1 लाख रुपये लावले असते तर आता 90,000 रुपये राहिले असते. मागील 5 वर्षामध्ये रिलायन्सनी 28% रिटर्न दिले. म्हणजे 1 लाख रुपये लावले असते तर 5 वर्षापासून तर आज 1,28,000 रुपये झाले असते फक्त. म्हणजे ही ग्रोथ आहे रिलायन्स इंडस्ट्रीची. आता मी हे म्हणत नाही की रिलायन्स इंडस्ट्री कंपनी खराब आहे, यामध्ये पैसे लावायलाच नाही पाहिजे. मी तुम्हाला फक्त एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतोय की डायरेक्ट स्टॉक्समध्ये ज्यावेळेस आपण गुंतवणूक करतो तर त्यावेळेस कशा प्रकारे आपल्याला रिटर्न भेटू शकते. आता हे जर आपण बघितलं की 2021मध्ये या स्टॉकची किंमत होती 1,313 रुपये. म्हणजे जर कोणी 2021मध्ये ऑक्टोबरला गुंतवणूक चालू केली असती तर त्या व्यक्तीचे काहीच पैसे वाढले नसते. आणि ही कंपनी आहे आपल्या देशातील नंबर 1 रिलायन्स इंडस्ट्री. तर अशा प्रकारे सुद्धा रिटर्न आपल्याला भेटू शकते जर आपण डायरेक्ट स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत असेल तर. मी अजून एक कंपनीचं तुम्हाला एक्झाम्पल देतो. दुसरी कंपनी आहे एशियन पेंट. ही इंडस्ट्री लीडर कंपनी आहे. मागील खूप वर्षापासून काम करते, चांगले रिटर्न्स पण दिले. पण हिचा जो पास्ट परफॉर्मन्स आहे जे आपण मागील 4-5 वर्षाचं बघितलं तर एका वर्षामध्ये या कंपनीने एशियन पेंटनी 19.57% मायनस रिटर्न दिले. म्हणजे 1 लाख रुपये लावले असते तर आज 80,000 रुपये राहिले असते, 20,000 रुपयाचा लॉस झाला असता. आता कंपनी खराब आहे का? तर मी बार सांगतो कंपनी खराब नाही आहे. पण इंडिव्हिज्युअल ज्यावेळेस आपण स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो तर अशा प्रकारे आपल्याला रिटर्न भेटू शकते. जर मागच्या 5 वर्षाचे आपण रिटर्न बघितले तर 30%चे रिटर्न आहे. म्हणजे 1 लाखाचे 1,30,000 रुपये झाले असते. हे 30% यामुळे दिसत आहे कारण इथं 2020मध्ये कोरोना आला होता, त्यावेळेस मार्केट क्रॅश झालं होतं, त्यावेळेस हा स्टॉकसुद्धा क्रॅश झाला होता म्हणून हे दाखवते. जर आपण इथं बघितलं की 2021ला डिसेंबरला हा स्टॉक होता 3200 रुपयाला आणि आज आहे 2500 रुपयाला. म्हणजे 2021मध्ये जर कोणी गुंतवणूक केली असती तर तो व्यक्ती 4-5 वर्षापासून अजूनही लॉसमध्ये असता. त्याची जी चॉईस आहे कंपनी निवडण्याची ती खराब आहे का? तर बिलकुल नाही. कंपनी तर त्या व्यक्तीने चांगली निवडली पण मागील 4 वर्षापासून त्या व्यक्तीचा पोर्टफोलिओ लॉसमध्ये असता. तर अशा चुका इंडिव्हिज्युअल स्टॉक आपण निवडताना होऊ शकतात. मी तुम्हाला तिसरा स्टॉक दाखवतो, एव्हेन्यू सुपरमार्ट म्हणजेच डी-मार्ट. सगळ्यांचा फेवरेट स्टॉक आहे, चांगले रिटर्न पण बनवतो. तर या स्टॉकनी मागील एका वर्षामध्ये -5.93%चे रिटर्न दिलेले आहे. म्हणजे जर कोणी 1 लाख रुपये लावले असते तर 94,000 रुपये बाकी राहिले असते मागील एका वर्षापासून. जर आपण याचे 5 वर्षाचे आपण रिटर्न बघितले तर 111% दिसते कारण इथं पण कोरोनामुळे इथं रिटर्न दिसते. जर आपण इथून बघितलं 2021 नोव्हेंबरमध्ये याची प्राईस होती 4814 रुपये आणि आता चालू आहे 4700. म्हणजे तिथल्या तिथंच आहे स्टॉक. आणि जे मी स्टॉक दाखवते तुम्हाला हे निफ्टी 50चे स्टॉक आहे. आता आपण चौथा स्टॉक बघूया, TCS टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. आपल्या देशातील 3-4 नंबरची मोठी कंपनी आहे. तर मागच्या एका वर्षामध्ये यांनी -31% रिटर्न दिले आहे. म्हणजे जर कोणी 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले असते आज 69,000 रुपये राहिले असते. म्हणजे फायदा तर काहीच नाही, उलट नुकसान झालं असतं. जर 5 वर्षाचे रिटर्न बघितले तर 36% रिटर्न TCSनी दिलेले आहे. म्हणजे 1 लाखाचे 1,36,000 रुपये झाले असते. आणि तेही बार सांगतोय कोरोनामुळे हे रिटर्न तुम्हाला थोडेसे दिसत आहे. नाहीतर 2021मध्ये सप्टेंबरला 3892 रुपयाला हा शेअर होता. म्हणजे जर 2021मध्ये कोणी गुंतवणूक चालू केली असती तर तो व्यक्ती अजूनही लॉसमध्ये असता मागील 4 वर्षे गुंतवणूक करून सुद्धा. आता मी शेवटची तुम्हाला कंपनी दाखवतो जी FMCGचं लीडर आहे, हिंदुस्तान युनिलिव्हर. तर हिंदुस्तान युनिलिव्हरनी मागच्या एका वर्षामध्ये थोडं इंटरनेट स्लो चालतं आहे 4%चे रिटर्न दिले आहे. म्हणजे 4% मायनस रिटर्न दिलेले आहेत. आणि 5 वर्षाचे जर रिटर्न बघितले आपण हिंदुस्तान युनिलिव्हरचे तर इंटरनेट थोडं स्लो चालतं आहे त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो आहे. तर 23% रिटर्न दिले आहे. म्हणजे जर कोणी 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले असते 5 वर्षा अगोदर तर 23% रिटर्न भेटले असते. म्हणजे 1,23,000 रुपये झाले असते. आणि याचं 2021 सप्टेंबरला प्राईस होती 2784 रुपये. म्हणजे जर इथं कोणी या आसपास इन्व्हेस्ट केले असते तर तो व्यक्ती अजूनही मागील 4 वर्षापासून मायनसमध्ये असता. तर मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय आणि हे सांगून मला काय साबित करायचं आहे, तर जे स्टॉक मी तुम्हाला आतापर्यंत दाखवले हे निफ्टी 50चे स्टॉक्स आहे.
मी तर ते पेनी स्टॉक जे लोक 2 रुपयाचा 4 रुपयाचा स्टॉक घेते, 10 रुपयाचा स्टॉक घेते, त्यांना वाटतं की छोट्या छोट्या किमतीचे स्टॉक घेतले तर माझे जास्त पैसे बनल, त्या स्टॉक्सबद्दल तर मी अजून बोलतच नाही आहे. तिथं तर लोकांचे 80% 90% पैसे हे संपून जातात, लॉस होऊन जातो. मी निफ्टी 50च्या स्टॉकबद्दल बोलतोय की जे फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक आहे, चांगला बिझनेस आहे, म्हणून तर निफ्टी 50मध्ये आहे ना. तर या स्टॉकने सुद्धा मागच्या 4-5 वर्षामध्ये 20%, 30%, 22% रिटर्न दिले आहे. आणि जे 20% मी म्हणतोय तर हे स्टॉकमध्ये ॲब्सोल्यूट रिटर्न दाखवले जाते. ॲब्सोल्यूट म्हणजे की या वेळेपासून या वेळेपर्यंत किती रिटर्न भेटले, म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये 22% रिटर्न म्हणजे 1,22,000 झाले. हेच जे म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला रिटर्न दाखवले जाते ते CAGR रिटर्न्स असते. CAGR म्हणजे कंपाऊंडल ॲन्युअल ग्रोथ रेट, म्हणजे प्रत्येक वर्षी तेवढे रिटर्न भेटले असते. जर स्टॉकमध्ये तुम्हाला 15% रिटर्न दिसत असेल ना तर 1 लाखाचे 1,15,000 होतात. पण जर तेच म्युच्युअल फंडमध्ये 15% रिटर्न तुम्हाला तिथं दाखवत असेल एखादा फंड, तर त्याचा अर्थ होतो CAGR रिटर्न, म्हणजे प्रत्येक वर्षी 15% रिटर्न हे भेटलेले आहे. आणि जर 5 वर्षे 15% रिटर्न भेटले तर 1 लाखाचे 2 लाख रुपये होतात. तर या दोन्हीमधला फरक समजून घेणे गरजेचं आहे. म्हणून आता हे सगळं जे मी सांगितलं तुम्हाला, तर याच्या माझं तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय होता, तर माझा सांगण्याचा एवढाच उद्देश होता की डायरेक्ट शेअर्समध्ये गुंतवणूक इंडिव्हिज्युअल माणसांनी, सर्वसाधारण माणसांनी नाही करायला पाहिजे. आणि जे भरपूर लोक काही क्लासेस घेत आहे, कोणी शेअर मार्केट शिकतंय, कोणी ट्रेडिंग शिकतंय, तर मला वाटतं या गोष्टी कोणी शिकायची गरज नाही आहे. शेअर मार्केट सर्वसाधारण माणसांनी शिकायची गरज नाही. तुम्ही जे काम करताय त्या कामाबद्दल तुम्ही शिकू शकता, स्किल वाढवू शकता, तिथून तुम्ही तुमची स्वतःची कमाई वाढवू शकता. आणि जे मार्केट आहे, जी गुंतवणूक करून तुम्हाला पैसे कमवायचे आहे, तर इथं एवढं दिमाग लावायची गरज नाही आहे. तुम्ही जर म्युच्युअल फंडमध्ये जर गुंतवणूक केली ना योग्य रिसर्च करून, तर तुम्हाला 15-16% रिटर्न हे अगदी आरामशीर भेटू शकतात. त्यासाठी तुम्हाला शेअर मार्केट शिकायचं आहे, ट्रेडिंग शिकायची, या गोष्टींची बिलकुल गरज नाही आहे. आता जे मी तुम्हाला स्टॉक दाखवले, जे निफ्टी 50चे स्टॉक आहे, इथं तुम्ही बघितलं की -20%, -22% रिटर्न या स्टॉक्सने दिलेले, जे की निफ्टी 50चे, ज्यांना की म्हणजे सेफ आणि स्टेबल कंपनीज मानले जाते. या कंपनीने सुद्धा मागच्या 4-5 वर्षामध्ये 0 रिटर्न दिलेले आहेत. पण तुम्हाला असा एखादा म्युच्युअल फंड दाखवा, तो लार्ज कॅप असेल, स्मॉल कॅप असेल, मिड कॅप असेल, की ज्यांनी मागील 3च वर्षामध्ये 0 रिटर्न दिले. असा एकही म्युच्युअल फंड तुम्हाला दिसणार नाही. प्रत्येक म्युच्युअल फंडने चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. का? कारण तिथं जे पैसे मॅनेज करणारा व्यक्ती आहे, प्रोफेशनल व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला शेअर मार्केटबद्दल नॉलेज आहे, मागील 15-20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तो जो फंड मॅनेजर असतो तो 15,000 करोड 20,000 करोड मॅनेज करण्याचा त्या व्यक्तीला एक्सपिरियन्स आहे. म्हणून तो पैशाला चांगल्या पद्धतीने, आपल्यापेक्षा चांगल्या पद्धतीने मॅनेज करू शकतो. आता काही असे सुद्धा म्युच्युअल फंड आहेत की जे आता भरपूर जण म्हणतील की म्युच्युअल फंडच का म्हणतोय, तर म्युच्युअल फंड असे सुद्धा आहे की जे फंड चालू झाले होते तेव्हापासून जर कोणी त्या फंडमध्ये 10,000 रुपये महिन्याची SIP चालू केली असती तर 20 करोड 22 करोड रुपये बनले असते. आता भरपूर जण म्हणतात की 10,000 रुपये महिना त्यावेळेस कोणी टाकू शकत नव्हतं. जर तुम्ही 1,000 रुपयाची जरी SIP चालू केली असती ना तरी सुद्धा 2 करोड रुपये बनले असते. आता ते कुठले म्युच्युअल फंड आहेत तर त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो. मी 2 शॉर्ट व्हिडिओ बनले होते, तर ते शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघू शकता की कसल्या प्रकारे फंड्सनी फक्त 1,000 रुपये महिन्याच्या SIPने सुद्धा 2 करोड रुपये बनलेले आहे. सर्वांना परत हात जोडून विनंती आहे की स्वतःचे पैसे ट्रेडिंग किंवा डायरेक्ट शेअरमध्ये गुंतवणूक करून वाया घालवू नका. आपल्या मेहनतीचा पैसा आहे तर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करा. जर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक चालू करण्यासाठी तुम्हाला काही जर माझी मदत हवी असेल तर मला या नंबरवर संपर्क करू शकता. मी एक MP रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ॲपवर तुम्ही म्युच्युअल फंड SIPचं फ्रीमध्ये अकाउंट ओपन करू शकता आणि तिथं तुम्ही 100 रुपये महिन्यापासून 500 रुपये महिन्यापासून गुंतवणूक चालू करू शकता. नंतर जसं तुमचं नॉलेज वाढेल, तुम्हाला एक्सपिरियन्स येईल, या सर्व गोष्टी कळायला लागतील, नंतर तुम्ही त्या अमाऊंटला वाढवू शकता. पण सुरुवात करण्यासाठी 100 रुपये महिनासुद्धा खूप आहे. म्हणून गुंतवणूक नक्की चालू करा आणि शेअरमध्ये आणि ट्रेडिंगमध्ये पैसे वाया घालवू नका. खूप खूप धन्यवाद.